पिक्चरचा पार्ट 1 आणि 2 न पाहता डायरेक्टली पार्ट 3 पाहणं म्हणजेच कपडे न काढता आंघोळ केल्यासारखं आहे. जर तुम्ही अजून पार्ट 1 आणि 2 पाहिला नसेल तर आधी वरती दिलेल्या लिंकवर क्लिक करून तो पाहून घ्या. तुम्ही आतापर्यंत इथे आहात याचा अर्थ मी समजतो की तुम्ही पार्ट 1 आणि 2 पाहिलेला आहे. नाव एन्जॉय. शांत हो, तू आधी शांत हो. मग तुम्ही त्या दिवशी गाठ कसं काय सांगता? मी सांगते तुम्हाला, तुम्ही शांत व्हा. माझी बॅग विसरली होती, त्याच्यामुळे मी ती बॅग आणायला पाठीमागे गेले होते. तुम्हाला मी सांगत होते पण तुम्ही ऐकलंच नाही. अरे पण तुला एवढं कसं काय लागलं? नेमकं काय झालं? अरे चांगला होता. अरे मी तुम्हाला सोडून गेलो आणि मग काय झालं माहिती का? कुठे गेलं? कस तरी होते. Oh my God! काय झालं? लागलं मला किती. पैसे इकडे. कोण पडलंय रे समोर? काय झालं? लवकर चला.
काही झालं तरी आज तुम्हाला जाता येणार नाही, आज इथंच थांबावं लागेल. म्हणजे शुभमची तब्येत खराब आहे जास्त, त्याच्यामुळे. अजिबात आज जाता येणार नाही. शिवाय तब्येत बघ ना, शिवाय आपल्याला महत्वाचं आहे जास्त. शिवायचं एक काम करतो, दूध खेळतो, आराम कर बरं. जो आपले हळू इंजेक्शन याला ॲनेस्थेशिया द्या बरं, आराम करू. इंजेक्शन देते हा, थांबा जरा. अरे तू नको टेन्शन घेऊ, तू घ्या तू. अरे नाही अरे झोप लागेल, झोप लागेल. हो एवढं औषध द्या ना. थँक्यू. शुभेच्छा. ठीक आहे, आपली इथंच आहे. बघू बसू. सच्या उठ. काय पसरले पाहुणे तुला कळत का नाही? काय आले का भाऊ? पाणी आण ना जरा. पाणी आण पण राहतं. हो रो पसरले. जा पाणी आण पाणी घेऊन बळे. थांब बघ जातो. काय बघ शिकलो काय? ए इकडे तर सर का सापला. दमलो शिकू दे. काय दुसरे आई शिकली. काय बघ नाही हो. हा पाणी आणायला किती वेळ लागली ते? आहे ते चाकू घेऊन आलं. तुला काय अक्कल आहे का? तुला समजलं का? चाकू नाही कापून नाही. तरी आणले का बरं? खायला प्यायला नाही जाती आण काहीतरी खायला बिला आण जरा. तर ते बसले ते बस. नाही 1 2 3 4. अरे आलं हरण नाही हरण अरे दिसतंय का तुला? टाक रे मार ना काय लिहिला डोक्याचा पडत आहे. डोक्या परिणाम झाला यावेळेचा डोक्या परिणाम. भीतीच्या वर जा. अरे एवढं जोराने काय आणायचं तू यावेळेला? तुला तर काय अक्कलच नाही. जा ये बघून तू कसं पडत असं. नको जाऊ बरं नाही अरे इथं घेते तुला बघा. काय झालं गळ्याला किती काचून तुला कसं काय? कोणीतरी वाटलं
असेल ना तुझे तो म्हाताऱ्याचा भाव नव्हताच. अरे मला आमच्याकडे आपल्याला 20 रुपये तुम्हाला चॉकलेट घेऊन आणला म्हणजे तर परिस्थिती अशी म्हणजे नाही का अशी घोंगडीमध्ये मी शाळेमध्ये दिली असते काय हा का? हा म्हणजे त्या दिवशी ते म्हातारं तुला सांगतो नेमकं काय घडलं तेव्हा आम्ही आपला पुण्याला जायचा प्लॅन केला. का कळतं ना सचिन आहेत का आपल्याकडे कोणाला सचिन हेमंत आलाय रे. आहे शिकायला जायचं. अच्छा आई शुभे आई शुभे काय रे चल ना माझ्यासोबत. कुठं? अरे पुण्याला जायचं या रे लवकर चला ना. का अरे माझ्या नातेवाईकाचं लग्न आहे उद्या. हा कपडे घ्यायचे तुम्हाला. अरे हा का चला ना. जसं तू नवर चाललाय कपडे घ्यायला चला लवकर. अरे आधीच लय हुशार झाले. चला लवकर. अरे लवकर काय आता लगेच असं अचानक आईला मी जाऊ का एकटेच मी काय तुम्हाला काय वाटतं करा मित्र यायला चालला. बरं ठीक आहे चल आम्ही येतो पण आम्हाला पण एक शर्ट घ्यावा लागेल तुला. ते बघू चल. बघू नाही भाऊ घ्यायला देवानी असे मित्र दिले नाही घ्यावं लागेल घ्यावा लागेल एक शर्ट. घेऊ चल जाऊ दे शर्ट होते फुकट. अरे थांब हा बरं चालेल लवकर चला हुशार झाले. त्याला बस बस लवकर. काय व्हायला बाबा थांब थांब बाबा मेलं त्याला दवाखान्यात देऊ ना. दवाखान्यात देऊ ना. यायची का? अरे थांब ना. पाय लागले इथे एक मिनिट. अरे बाबाशी. अरे बसू दे ना. ऐक ना थांब नाही मी बोल. अरे त्याला ते म्हाताऱ्याला दवाखान्यात न्यायचं होतं. अरे ते आपल्याकडून मिळालं माहिती का तुला काही समजतंय का आपल्याकडून काय घडलंय. अरे तू काय याड लागलं का तुला. चल मग दवाखान्यात आपण मागे घे. तू गाडी पाहिलं मागे घे बरं. पोलिसांच्या भानगडीत पडायचं. अरे पोलिसांच्या पण त्याचा जीव जाईल रे. असं नको करूया ऐक रे अरे नको ऐक ना. तुम्हाला पोलिसांच्या भानगडी माहिती नाही. कोर्टात जायचं. अरे पण त्याचा जीव जाईल रे. अरे पण आपला जीव जाईल सोबत. मग मी चाललो. थांबे हे बस 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 नाही त्याच्या याच्यात. अरे पण त्याचा आपल्यामुळे जीव जाईल रे. अरे काय होतं आपल्यासोबत चला आपल्याला ट्रीटमेंट अरे तुम्ही ऐका. अरे नाही मला तर नर्स ती बाहेर काढली. किती चल
असं काय आवाज काढून राहिला जाऊ नको तिकडे किंवा आतमध्ये प्रवेश नाही करू शकत. नको जाऊ. शुभे थांब हे काय मॅटर नेमका थांबा मी सांगतो तुम्हाला सगळं. सांगतो. हा तुमच्या सोबत जो आहे ना तो तुमचा मित्र हेम्या नाहीये. काय सांगता तुम्ही? आपण ना काहीतरी प्लॅन करू. मी त्या तुमच्या हेम्याला घेऊन येते तिकडं माझ्या पद्धतीने. मंदिरात घेऊन येते, तुम्ही त्यांना घेऊन या. काय म्हणतोस? अरे मग ह्याला तुझं दवाखान्यात कसं वाचलं तू? तुम्हाला आठवतं का तेव्हा आपण पोहायला गेलतो? हा पाणी कसलं भारी लागले का असंच पाणी मी माझं खातं उडी गोव्याला घेऊन जाईल. मी नाही पकड तू पलीकडून पकड. पलीकडून पकड मी नाही का गेला पाणी का तुला पाणी डबडा घेऊन गेलं ती खाली. काय करतो रे? काय म्हणली? चिंगी बोली जायचं आपलं. चिंगी काय म्हणते बोलावली. आलो रे आम्ही. तू ते कपडे तिथे ठेवले बरं का रे. आलो लगे आमच्या मध्ये लक्ष ठेवून मोबाईल तिथे कोणी रे
वाचला कसा? मी सांगते थांबा काय झालं ते. काय झालं तुम्हाला? हॅलो ॲम्ब्युलन्स. त्या टायमाला आपण नर्सवर जाऊन होतो. पण नर्स भूत नव्हतीच. माझी काय चूक होती. आम्हाला माफ करा बाबा. माफ करा बाबा. चूक झाली बाबा. परत नाही अशी चूक कधीच कोणासोबत घडणार. एवढ्या वेळेस माफ करा बाबा आम्हाला. माझी नात बुरकी पडली तुमच्यामुळं. आता तिचं कसं होणार. तुमच्या नातीला आम्ही आमच्या बहिणीसारखी सांभाळून बाबा. तुम्ही टेन्शनच नका घेऊ. हा बाबा. चालतंय. चला माझ्या घरी. हा दाखवा दाखवा. पुढे 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 दाखवा. खरंच आम्ही आमच्या बहिणीसारखी तिला सांभाळू. एवढा वेळ सोडून दे बाबा. माफ करा हे बाळ इकडे ना. हे बाळ इकडे. ऐक ना, हे खायला आहे का तुझ्याकडे? तुझ्याकडे असेल बॅगेत बरोबर. चॉंग्याकडे का? आण बरं. बरं लवकर ये. बाळा बरे आहे ना? तू एकटीच इथं राहती? नाही वाटत तुला? तुला भीती नाही वाटत इथं? वाटते का? तू आता आमच्या सोबत चला. ठीक आहे? हे तुझे बाबा आहे ना? बाबाच आम्हाला म्हणले बाबांच्या पाय पडले. खावा आवडतं ना तुला? चल बाबा आम्हाला क्षमा करा. आम्ही आमच्या बहिणीसारखं सांभाळू. हे समजा गाडी काढ. जर तुम्हाला आमची सावड वेब सिरीज आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राइब करा. आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर मग सावध.